नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग याच्यामधल्या ज्या पहिल्या LHSच्या ज्या दोन टर्म्स आहेत त्यांना एक्स आणि वाय कन्सिडर करतोय. RHS ची जी टर्म आहे त्याला झेड कन्सिडर करतोय. Assume that साइन इनवर्स 3/5 इज इक्वल टू एक्स. त्यानंतर कॉस इनव्हर्स 12/13 इज इक्वल टू वाय आणि साइन इनव्हर्स 56/65 इज इक्वल टू झेड. मग हे जर आपण असं कन्सिडर केलं तर मग आपल्याला काय प्रूव्ह करावं लागेल बघा. सो वी हॅव टू प्रूव्ह दॅट एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड. हे आपण सिद्ध केलं की हे प्रूव्ह होऊन जाईल. मग आता इथं जे आपण कन्सिडर केलंय त्याच्यावरून आपल्याला साइन एक्स इक्वल टू मिळणार 3/5. त्यानंतर कॉस वाय इक्वल टू ते मिळणार 12/13. मग साइन एक्स वरून कॉस एक्स काढू शकताय, कॉस वाय वरून साइन वाय पण काढू शकताय, किंवा दुसरी आणखीन एक प्रोसिजर मी सरळ जर समजा अशा पद्धतीनं जर ट्रायंगल्स जर कन्सिडर केले. बघा आता साइन साठी जर मी कन्सिडर केलं की हा अँगल, एक मिनिट, हा अँगल जर मी एक्स घेतला तर साइन आहे साइन एक्स इक्वल टू 3/5 आहे, म्हणजे हे 3 असणार, हे 5 असणार, साहजिकच हे 4 असणार. म्हणजे याच्यावरून डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकताय, देअरफॉर कॉस एक्स इक्वल टू 4/5. हे पायथागोरस ट्रिपलेट आहे 3 आणि 5 च. आता हेच जर समजा आपण दुसरा आणखीन एक ट्रायंगल जर कन्सिडर केला या पद्धतीनं. आता याच्यामध्ये मला काय पाहिजे आहे, वाय पाहिजे आहे. इथं मी अँगल जर वाय कन्सिडर केला तर वायच्या अँगलच्या शेजारची बाजू 12 आहे, हायपोटेनियस 13 आहे, म्हणजे हे 5 असणार आहे. 5, 12, 13 हे पायथागोरसचं ट्रिपलेट हे माहित पाहिजे. मग याच्यावरून तुम्ही डायरेक्ट साइन वाय लिहू शकता. साइन वाय इक्वल टू ते येणार 5/13. बघा ह्याच्यावरून काढू शकताय, किंवा मग जर समजा मला साइन एक्स वरून कॉस एक्स फाइंड आउट करायचं आहे तर मग मला फॉर्म्युला वापरावा लागेल. साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे हे किती होणार, 1 मायनस, सॉरी, साइन एक्स दिलेला आहे आपल्याला तिने, एक मिनिट, कारण आपण व्हॅल्यू अपोजिट घेतल्या व्हॅल्यूज, फक्त एकच मिनिट. कारण मला साइन एक्स माहिती आहे, कॉस एक्स काढायचं आहे. मग कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स असं घ्यावं लागेल. म्हणजेच हे किती येणार, 1 मायनस याचा स्क्वेअर केला की हे येणार 9/25, दॅट इज इक्वल टू 25 वजा 9, हे येणार 16/25. याच्यावरूनच तुम्ही कॉस एक्स इक्वल टू 4/5 हे घेऊ शकताय. इथं पण तेच आलंय, इथं पण तेच आहे. तुम्ही ठरवायचं कुठल्या मेथडनं तुम्ही हे फाइंड आउट करायचं आहे ते. आता मी ह्याच्या पुढे जातोय. साइन एक्स प्लस वाय हे घेतोय आता. साइन एक्स प्लस वाय इक्वल टू साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरा. साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. व्हॅल्यूज फक्त व्यवस्थित घ्या. साइन एक्स आहे 3/5 इंटू कॉस वाय आहे 12/13 प्लस
कॉस एक्स आहे 4/5 इंटू साइन वाय आहे 5/30. आता हे फक्त सोडवायचं आहे. प्रोडक्ट करून घ्या. 13×5 = 65 होणार, इथे येणार 65, 12×3 = 36 प्लस इथं 4×5 = 20 divided by 65, that is equal to 56/65. हे झालं तुमचं साइन एक्स प्लस वाय. आता हे सेव्ह झालं पाहिजे पटकन. साइन एक्स प्लस वाय इज इक्वल टू हे असं येते. मग याच्यावरून एक्स प्लस वाय इक्वल टू बघा काय होते. हे साइन इकडे घ्या. साइन इनव्हर्स ऑफ 56/65. यालाच आपण वरती झेड म्हटलेलं आहे बघा. बघा इथं होत आहे. म्हणजेच तुम्ही याला काय लिहू शकताय, डायरेक्टली इक्वल टू झेड लिहू शकताय. therefore एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड. हे सिद्ध होईल. आहे असं ठेवा, किंवा याच्यामध्ये ज्या पहिल्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर केलेल्या होत्या त्या आता पूर्ण वापरून टाका. therefore साइन इनव्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 12/13. This is equal to sin inverse of 56 divided by 65. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॉस इनव्हर्स 3/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू π/2. मग इथं मी परत एकदा कॉस इनव्हर्स 3/5 ह्याला फक्त मी एक्स कन्सिडर करतोय. assume that cos inverse of 3/5 is equal to x. याच्यामध्ये मी परत एकदा ट्रायंगल कन्सिडर करतोय. इथं अँगल एक्स घेतोय, त्यामुळं हे येणार 3, हे येणार 5. कॉस रेशो सांगितलाय त्यांनी, आणि त्यामुळं ही समोरची बाजू होणार 4. मग याच्यावरून कॉस एक्स इक्वल टू ते येणार 3/5. त्याच्यावरून साइन एक्स इक्वल टू ते येणार 4/5. बघा, मग इकडं एक्स इक्वल टू काय होईल परत एकदा, साइन इनव्हर्स ऑफ 4/5. मग हे इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2 चेक करा. दोन्ही पण एक्सच्याच व्हॅल्यूज आहेत. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकताय, कॉस इनव्हर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 4/5 असं लिहू शकता. आता याचं LHS लिहून घेतोय मी. LHS इक्वल टू काय दिलेलं आहे, कॉस इनव्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 4/5 हे घेतोय. आणि इथं आपण इक्वल काय येते ते लिहिलेलं आहे. ह्याला मी म्हणतोय 3. हे 3 आपण कशावरून काढलं, फ्रॉम 1 and 2. लिहून ठेवा या पद्धतीनं काय त्याच्या. आता इथं कॉस इनव्हर्स 3/5 म्हणजेच काय आहे, साइन इनव्हर्स 4/5. ही व्हॅल्यू इथं वापरा. म्हणजे इथे येणार साइन इनव्हर्स 4/5 प्लस हे आहे असंच ठेवा. इथं पुढे कंसात लिहा फ्रॉम इक्वेशन 3. हा फॉर्म्युला आहे. साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू π/2. दॅट इज इक्वल टू
आर एच एस पुढे कंसामध्ये पाहिजे असेल फॉर्म्युला लिहून ठेवा. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू π/4. LHS लिहून घेऊया. tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 दिस इज इक्वल टू, इथं फॉर्म्युला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स वाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. हे एक्स आहे, हे वाय आहे. फॉर्म्युला वापरा आणि सिम्प्लिफाय करा. tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय म्हणजे येणार 1/2 प्लस 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस 1/2 इंटू 1/3 हे असेल. याचं सिम्प्लिफिकेशन करा. tan इनवर्स ऑफ इथं लसावी येणार 6. 3 ने इकडे मल्टिप्लाय करा, 2 ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे हे येणार 5/6 येणार. छेदामध्ये येणार 1 मायनस 1/6. तर याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. tan इनवर्स ऑफ हे 5/6 आहे असंच ठेवा, डिवायडेड बाय 6 मायनस 1 ते पण येणार 5/6. हे कॅन्सल होईल. दिस इज इक्वल टू tan इनवर्स 1. tan इनवर्स 1 म्हणजेच दिस इज इक्वल टू π/4. Therefore, LHS इक्वल टू RHS. या पद्धतीने हे प्रूव्ह होईल. नेक्स्ट एक्झाम्पल. 2 tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू tan इनवर्स 3/4. याचं LHS लिहून घेतोय. 2 tan इनवर्स 1/3 त्यालाच फक्त मी 2 वेळा मांडून घेतोय. tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3 आणि परत एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स वाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय वापरायचं. याचं सिम्प्लिफिकेशन tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस 1/3 ते होणार 2/3 डिवायडेड बाय मध्ये 1 मायनस 1/9 येणार. हे याचं परत पुढे सिम्प्लिफिकेशन करा. सो दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2/3 डिवायडेड बाय 9 मायनस 1 येणार 8/9. म्हणजेच हे किती होते बघा. tan इनवर्स ऑफ हे पहिलं 2/3 भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले होणार, ते येणार 9/8. याचं सिम्प्लिफिकेशन 2 चौक 8 3 त्रिक 9 म्हणजेच हे किती होणार आहे. tan इनवर्स ऑफ 3/4 येणार. मग तेच RHS आहे का बघा. आहे, बरोबर. शेवटी तेवढं लिहून टाका. therefore LHS इज इक्वल टू RHS. याची प्रूफ. नेक्स्ट प्रॉब्लेम.
टॅन इनव्हर्स ऑफ ही टर्म दिली इक्वल टू π/4 प्लस थिटा अँड थिटा बिलॉंग्स टू धिस रेंज. त्यांनी सांगितलेलं आहे, सिंपल आहे, काय अवघड नाही आहे जास्तच्या. LHS इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ कॉस थिटा प्लस साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा मायनस साइन थीटा हे असं आहे. त्याला काम करतोय, अंशाला आणि छेदाला कॉस न डिव्हाइड करून घेतोय. टॅन इनव्हर्स ऑफ, तर बघा टर्म कशा येणार, कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा प्लस साइन थीटा divided by cos theta totally divided by cos theta upon cos theta minus sin theta upon cos theta हे असेल. याचं सिंप्लिफिकेशन tan इनवर्स ऑफ कॉसला कॉस कॅन्सल होईल, 1 प्लस साइन अपॉन कॉस ते येणार tan थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस साइन अपॉन कॉस तिथे येणार tan थीटा. त्याच्या पुढे आता सो दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ हे जे 1 आहे त्या 1 ला लिहायचं tan π/4 प्लस tan थीटा डिव्हायडेड बाय हे पहिलं 1 तसंच ठेवा मायनस या टॅन थिटाच्या प्रोडक्ट मध्ये इथं काही नाही आहे म्हणजे तुम्ही इथं 1 कन्सिडर करू शकताय आणि ह्या 1 साठी मी लिहितो इथं tan π/4. हे असं कन्सिडर केल्यामुळं काय झालं, हा फॉर्म्युला तयार झाला. त्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी ते कन्सिडर करायचं. त्यामुळं आता या फॉर्म्युला बघा कुठला तयार झालेला आहे, हे टॅन इनव्हर्स हे आहे tan A प्लस tan B डिव्हायडेड बाय 1 मायनस tan A इंटू tan B. म्हणजेच हे काय येणार आहे, tan A प्लस B हे असेल. मग हे टॅन इनव्हर्स आणि हे टॅन काढून टाका, शिल्लक राहील π/4 प्लस थिटा. एकदा बघूया आपण, हेच आहे का RHS चेक करा. हे बघा इथे या ठिकाणी. सो दिस इज इक्वल टू RHS. therefore LHS इक्वल टू RHS. या पद्धतीने ते प्रूव्ह होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, टॅन इनव्हर्स टॅन इनव्हर्स रूट मध्ये ही टर्म दिलेली आहे इक्वल टू थिटा अपॉन 2 येते, पुढे थिटाची रेंज दिलेली आहे. मग हे काय सोपं आहे, फॉर्म्युले वापरायचे फक्त याच्यामध्ये. हे 1 मायनस कॉस थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस कॉस थिटा आहे. इथं फॉर्म्युले वापरा, 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे इथे येणार 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थिटा त्याचं येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे परत एकदा तिथं अँगल आपल्याला हाफ करून घ्यावा लागेल. त्याच्यामधले हे 2 ला 2 कॅन्सल होईल, साइन स्क्वेअर डिव्हायडेड बाय कॉस स्क्वेअर म्हणजे येणार tan स्क्वेअर हे असं येईल. आता याला स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं. याचं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं या पद्धतीनं, मग ह्याच्या अलीकडे काय फक्त टॅन इनव्हर्स तेवढंच आहे, लिहून टाका हे पण काय त्याच्यात एवढं. टॅन इनव्हर्स ऑफ धिस टर्म दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स, याच्यासाठी हे लिहायचं आहे. मग छोटं इथं वर्गमूळ काढा, त्याच्यामध्ये आता ही व्हॅल्यू वापरा, हे असं दिसेल.
मग स्क्वेअर रूट मध्ये परत स्क्वेअर आहे, म्हणजे हे होणार टॅन इनव्हर्स ऑफ टॅन, थांबा, थिटा अपॉन टू घ्यायचं, अँगल राहिला बघा, थिटा अपॉन टू हाफ अँगल मधला आहे. मग टॅन इनव्हर्स आणि टॅन हे काढून टाका, दॅट इज इक्वल टू थिटा अपॉन टू. आलं का बघा आन्सर, त्याचं काहीच नाही त्याच्यात विशेष. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, ही अशी त्याची सिंपल प्रूफ आहे. तर याच्यानंतर डायरेक्ट मी मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये आलो. इन्व्हर्सचेच प्रॉब्लेम्स आपण पुढे कंटिन्यू करूया. तर हे मिसलेनियस मधला प्रॉब्लेम नंबर 19 आहे बघा. शो दॅट, हे सांगितलेलं आहे त्यांनी प्रूव्ह करायला. मग त्याच्यामधलं जे फर्स्ट टर्म आहे साइन इनव्हर्स ऑफ 3/5, त्याला मी एक्स कन्सिडर करतो बघा. assume that sin inverse of 3/5 is equal to x. त्याच्यावरून sin x इक्वल टू 3/5 येणार. जर आपण इथं ट्रायंगल ड्रॉ केला असा, तर हा अँगल x घेतला, तर इथं 3 येणार, हायपोटेनियस 5 येणार, हे येणार 4, इथं 90 डिग्री आहे. मग याच्यावरून cos x इक्वल टू cos x येणार 4/5, आणि याच्यावरूनच tan x इक्वल टू tan x इक्वल टू होणार 3/4. बरोबर आहे का बघा, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग याच्यावरून x इक्वल टू किती, x इक्वल टू येणार tan इनव्हर्स ऑफ 3/4 येणार. मग ही एक व्हॅल्यू बघा आणि ही दुसरी व्हॅल्यू बघा, दोन्ही पण एक्सच्याच व्हॅल्यूज आहेत. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकताय, साइन इनव्हर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 3/4. आता याचं LHS लिहून घेते. त्यांनी LHS सांगितलेलं आहे 2 टाइम्स साइन इनव्हर्स ऑफ 3/5, हे LHS आहे. मग साइन इनव्हर्स 3/5 ची व्हॅल्यू आम्ही काढली इथं, तर आपण 3 म्हणूया, ती व्हॅल्यू इथं वापरायची. 2 tan इनव्हर्स ऑफ, हे पूर्णच काढायचं, याच्याऐवजी हे वापरायचं. मग यालाच तुम्ही परत पुढं, हे 2 वेळा आहे, त्यामुळे याला तुम्ही असं लिहू शकताय, tan इनव्हर्स ऑफ 3/4 प्लस tan इनव्हर्स ऑफ 3/4. इथं परत एकदा tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y, त्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग tan इनव्हर्स ऑफ x प्लस y डिव्हायडेड बाय 1 मायनस x इंटू वाय, असं घेऊ शकते. हे किती होते बघा आता सोडवून, tan इनव्हर्स ऑफ छेद समान अंशांची डायरेक्ट बेरीज होणार 3 आणि 3 6/4 येणार. राहू दे 2 मिनिटं तसंच, तोपर्यंत ह्याचं काय काय होते बघा. 1 मायनस इथं गुणाकार करावा लागेल, 9/16 येणार. सिम्प्लिफिकेशन इथं 2 त्रिक 6, 2 दूने 4, म्हणजे हे येणार 3/2. डिव्हायडेड बाय मध्ये सिम्प्लिफिकेशन 16 वजा 9 येणार 7/16. भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले येणार tan इनव्हर्स ऑफ 3/2 इंटू 16/7. हे होणार 2 8 16, 3 8 24, म्हणजेच येणार tan इनव्हर्स ऑफ 24/7. जरा बघा बरं, त्यांनी जे प्रूव्ह दॅट विचारले त्याचा RHS तेच आहे का, आहे.
tan इनव्हर्स 24/7. शेवटी तेवढं फक्त व्यवस्थित घेऊन टाका. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. या पद्धतीनं हे व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम, शो दॅट. या पद्धतीने दिलेलं आहे. टॅन इनव्हर्सच्या एकूण 4 टर्म्स आहेत आणि ते सोडवून π/4 येते हे सिद्ध करायचं आहे. याचे LHS लिहून घेऊ. टॅन इनव्हर्स ऑफ 1/5 प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 1/7 प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 1/3 प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 1/8. यातले दोन दोन टर्म एकत्र करा. ह्या दोघांना एकत्र घेते, मी या दोघांना एकत्र घेतो आणि फॉर्म्युले वापरतोय. टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग टॅन इनव्हर्स ऑफ 1/5 प्लस 1/7 डिवायडेड बाय 1 मायनस 1/5 इंटू 1/7 प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 1/3 प्लस 1/8 divided by 1 minus 1/3 into 1/8 हे असेल. So this is equal to tan inverse of, याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. 7×5 = 35 होणार तिथं आणि 7 आणि हे 5 असं येणार. म्हणजे किती होते बघा, मांडतोय मी इथं पूर्ण. 7 + 5 divided by 35 totally divided by 1 minus 1/35. तसंच इकडं पण येईल. सॉरी, इक्वल टू प्लस प्लस टॅन इनव्हर्स ऑफ, इथं लसावी येणार 8 × 3 24 अंशात येणार 8 + 3 डिव्हायडेड बाय मध्ये 1 मायनस हे किती होते बघा, इथे येणार 24 1/24 हे असेल. सो दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, याचं परत सिम्प्लिफिकेशन, हे किती होणार 12/35. इथे किती होणार 35 - 1 म्हणजे हे येणार 34/35 येणार प्लस टॅन इनव्हर्स ऑफ, इथं काय काय होते बघा 8 आणि 3 11/24 डिव्हायडेड बाय 24 - 1 23/24 हे असेल. आता याचं परत सिम्प्लिफिकेशन. सो दिस इज इक्वल टू, हे 35 ला 35 कॅन्सल होईल, इथं 24 ला 24 कॅन्सल होईल. टॅन इनव्हर्स ऑफ, इथं जरा सिम्प्लिफिकेशन शक्य आहे, 2 भाग लागेल याच्यामध्ये. 12 आणि 17 येणार, 6/17 येते इथं प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 11/23 हे असेल. आता याच्यामध्ये परत एकदा तो फॉर्म्युला वापरला पाहिजे, आणखी एकदा तोच फॉर्म्युला रिपीट करायचा आहे. मग हे किती होईल बघा आता, टॅन इनव्हर्स ऑफ 6/17 प्लस 11/23 डिवायडेड बाय 1 मायनस 6/17 इंटू 11/23
सगळ्यात पहिलं काम करूया, हे 17 गुणिले 23 ते किती येते पहिल्यांदा बघूया. 17 त्रिक 51, एक हातचे आले 5, 17 दूने 34 आणि 5 39 हे येणार 391 येणार. हे 391 अंशामध्ये पण येणार आहे, छेदामध्ये पण येणार आहे. अंशात बघा पहिल्यांदा इथे लिहितोय 391. तर इथं 23 गुणिले 6 ते पण करावं लागेल. 20 गुणिले 6 120 आणि 3 संग 18 म्हणजे हे 138 होते. आणि 17 गुणिले 11 मग 17 एक्के 17 7 हातचा आला 1 17 एक्के 17 आणि 1 18 187 हे असेल. छेदामध्ये बघा काय होणार आहे, इथे येणार 1 मायनस 11 सख्ख 66 छेद 391. आता अजून सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. काम आहे भरपूर याच्यात, पण काय विशेष काय करायचं नाहीये. एकच फॉर्म्युला परत परत रिपीट करायचा आहे. आता हे किती होते बघा, 8 आणि 7 15, 1505 हात झाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 3 1202 हात झाले 1, 1 2 3 हे होणार 325. 325 डिवायडेड बाय 391 इथं काय होणार बघा, 391 वजा 66. 391 मधून जर 66 तुम्ही वजा केले, 6 आणि 5 11 हात झाले 1, इथं पण 325च येते बघा. म्हणजे इथं येणार 325 डिवायडेड बाय 391. हे सेमच येत आहे टर्म्स, त्यामुळे हे कॅन्सल होईल. आणि ह्याचं येणार tan इनव्हर्स ऑफ 1 दॅट इज इक्वल टू π/4. हेच विचारलंय का एकदा बघून घ्या वरती. इक्वल टू π/4 सांगितलंय का, हे बघा इथं बरोबर आहे. म्हणजे तुम्ही शेवटी इथं लिहू शकताय देअर फोर LHS इक्वल टू RHS. या पद्धतीनं ते व्हेरीफाय होईल.